हॅलो फ्रेंड्स, मी हेमंत दादलिंगे, रसायनशास्त्र विषय 12वी सोल्युशन टॉपिक आपण शिकतोय. याच्या अगोदर आपल्याला 3 लेक्चर्स ऐकायला मिळालेले. तर आज आपलं 4थं लेक्चर आहे. सर्वांनी 3 लेक्चर पाहिले असतील. हे 4थं लेक्चर पण पहा आणि चॅनेलला माझ्या यूट्यूब लिंकला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला आपोआप याच्या पुढची लेक्चर सर्व तुम्हाला ऐकायला मिळतात. तर ठीक आहे, मागच्या वेळेला आपण हेनरीज लॉ पाहिला. हेनरीज लॉचं स्टेटमेंट आपण असं सांगितलेलं होतं की the solubility of a gas in a solution is directly proportional to pressure applied on the solution. Mathematically it is denoted as S proportional to P. S means solubility of a gas in a solution and P means pressure applied on the solution or pressure applied on the gas असं म्हटलं तरी चालेल. किंवा हेच आपण असं लिहू शकतो, S is equal to K into P, where S solubility of gas in a solution, P pressure applied on the gas. Pressure it is in bar or atmosphere. Solubility it is in moles per cubic decimeter, and K it is the proportionality constant, or it is also known as Henry's constant. S is equal to Kp. किंवा हे असं पण लिहू शकतो, K is equal to S by P. K means हेनरीज कॉन्स्टंट ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन ए सोल्युशन डिवाइडेड बाय प्रेशर अप्लाइड ऑन द सोल्युशन ऑफ द गॅस. तर याच्यानंतर आपण डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहे हेनरीज लॉचं. डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे हा प्रयोग आपण घरी करून बघू शकता. कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे सोडा वॉटरची बाटली किंवा कुठलीही आपली, तर दे आर फिल्ड विथ कार्बन डायऑक्साइड. कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक बॉटल्स, दे आर फिल्ड विथ CO2 gas under high pressure. त्या बाटलीमध्ये घट्ट झाकण त्याला लावलेलं असतं. अंडर हाय प्रेशर CO2 त्या सोल्युशन मध्ये ऍड केलेला असतो. When cap of the bottle is exposed, बाटलीचं ज्या वेळेला आपण झाकण उघडू त्यावेळेला the dissolved carbon dioxide gas from the solution escape into the air. बाटली उसळून रावण येतं त्यातलं. म्हणजे सोडा वॉटरची बाटली जर आपण उघडली तर त्याच्यामधला कार्बन डायऑक्साइड वायू हाय प्रेशर खाली त्या सोल्युशन मध्ये आपण डिझॉल्व्ह केलेला असतो. बाटलीचं झाकण उघडल्यामुळं तो गॅस इझिली एस्केप आउट होतो. म्हणजे सोल्युबिलिटी ऑफ गॅस is directly proportional to pressure.
एखाद्या सोल्युशन मध्ये जास्तीत जास्त गॅस डिझॉल्व्ह करायचा असेल तर त्याला जास्तीत जास्त प्रेशर अप्लाय करायला पाहिजे. जे सोल्युबिलिटी गॅसची सोल्युशन मध्ये ही कशावरती अवलंबून आहे? प्रेशर वरती. प्रेशर वाढवलं गॅसची सोल्युबिलिटी वाढेल, प्रेशर कमी केलं गॅसची सोल्युबिलिटी कमी होईल. आता याचं आणखी एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ऑक्सिजन गॅस. ऑक्सिजन कॅन डिझॉल्व इनटू वॉटर अंडर हाय प्रेशर. But if temperature is increased, the dissolved oxygen gas escape out. टेम्परेचर पण हा फॅक्टर गॅसच्या सोल्युबिलिटीला सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होण्याला कारणीभूत ठरतो. समजा आपण एखादं द्रावण आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस डिझॉल्व्ह केला, तर डिझॉल्व्ह केलेला ऑक्सिजन गॅस निघून कधी जाईल? जर का आपण त्या द्रावणाचं टेम्परेचर वाढवलं तर. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर गॅस एस्केप होतो, गॅस निघून जातो. त्याच्यानंतर सांगायचं म्हटलं तर ऑक्सिजन गॅस हा आपल्या ब्लड मध्ये पण असतो. O2 गॅस ब्लड मध्ये काय असतं? हिमोग्लोबिन. तर हिमोग्लोबिन ब्लड मध्ये मेन कॉम्पोनंट जो असतो तो हिमोग्लोबिन, म्हणजे आपण त्याला डॉक्टर वगैरे HB म्हणतात. HB हिमोग्लोबिन काय करतं? संपूर्ण रक्तामध्ये ऑक्सिजन वायू वहन करण्याचं काम करतो. म्हणजे ऑक्सिजन असेल, ऑक्सिजन गॅस प्लस हिमोग्लोबिन, तर हे HbO8 होतं. इथं 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल घ्यावे लागतील. तर अशा पद्धतीने HbO8. आपण एखाद्याचा HB कमी असेल तर वीकनेस जाणवतो. का? HB कमी, ऑक्सिजन शरीरामध्ये पोहोचवण्याची क्षमता कमी, म्हणजे थकवा लगेच येतो. HB चांगला आहे तुमचा, 12-13च्या पुढे आहे, ऑक्सिजन जास्तीत जास्त HB कडून वहन केला जाईल, पूर्ण ब्लड मध्ये सर्क्युलेट होईल आणि मग तुम्हाला फ्रेश वाटेल किंवा तुम्हाला थकवा इझिली जाणवणार नाही. हे त्याचं कारण आहे त्याच्या मागचं. म्हणजे हिमोग्लोबिन काय करतं? रक्तामधलं हिमोग्लोबिन काय करतं? तर हा ऑक्सिजन गॅस पूर्ण शरीरामधल्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यामध्ये पसरवण्याचं काम करतं. आणि म्हणून ज्याचा HB चांगला त्याच्यामध्ये ऑक्सिजन पसरण्याची, रक्तवाहिन्यामध्ये ऑक्सिजन पसरण्याची क्षमता चांगली, ज्याचा ऑक्सिजन पसरण्याची क्षमता चांगली त्याला वीकनेस जाणवणार नाही. आणि ज्याचा HB कमी त्याची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी असते. हे त्याचं रिझन आहे त्याच्या मागचं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर काही गॅसेस असे पण आहेत की NH3 आणि H2O, सॉरी NH3 and H2O, सॉरी NH3 and CO2 म्हणायचं, CO2 सॉरी NH3 and CO2. हे जर गॅस आपण घेतले, these gases they cannot dissolve in water. हे गॅस म्हणून डिझॉल्व होत नाही. तर काय होतं? they form the solution NH3 plus H2O. It forms NH4 plus OH minus. Ammonia gas and carbon dioxide gas, they cannot dissolve in water. They reacts with water.
and they produces ammonium ion and hydroxyl ion. CO2 plus H2O, it forms H2CO3. Further it forms H2O plus CO2 and they escape out. So these are the two exceptional cases. NH3 and CO2 cannot dissolve in any solution or in water. त्याच्यानंतर त्याच्यावरचे प्रॉब्लेम वगैरे आहेत. Vapor pressure of solutions of liquids. Liquids in liquids. Vapor pressure. Vapor पाण्याची वाफ होते. कुठल्याही द्रवरूप पदार्थाची वाफ होत असेल त्याला व्हेपर म्हणतो. आणि त्या वाफेचा दाब, वाफ किती क्षमतेने येते त्याला प्रेशर म्हणायचं. व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड्स इन लिक्विड. एक लिक्विड सॉल्व्हंट आणि दुसरा लिक्विड सॉल्व्हंट, हे दोन लिक्विड याचा व्हेपर प्रेशरचा आपण अभ्यास करणार आहे. तर कन्सिडर A1 and A2. These are the two volatile solutions. Volatile solvents म्हणा फार. हा शब्द महत्वाचा आहे. A1 and A2. These are the two volatile solvents. volatile solvent म्हणजे जे सॉल्व्हंट इझिली इव्हॅपोरेट होतात अशी सॉल्व्हंट. त्यानंतर P10 and P20. Vapor pressures of solvents A1 and A2 respectively. P10 and P20, these are the two vapor pressures. P10 vapor pressure of pure solvent A1. P20 vapor pressure of the pure solvent A2. यानंतर X1 and X2. These are the mole fractions of A1 and A2 respectively. X1 हा काय आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ A1 सॉल्व्हंट. X2 काय आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्व्हंट A2. या टर्म्स आपल्याला महत्वाच्या आहेत पुढच्या रिलेशन साठी. A1 A2, these are the two solvents. These are the two solvents. These are the two volatile solvents. Volatile evaporate होणार. P10 P20 प्युअर सॉल्व्हंटची व्हेपर प्रेशर प्युअर स्टेट मध्ये. त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही प्युअर A1 त्याचं व्हेपर प्रेशर P10, प्युअर A2 त्याचं व्हेपर प्रेशर P20. त्याच्यानंतर आपण काय केलं? A1 आणि A2 या दोन सॉल्व्हंटचं काय केलं? मिक्सचर. दोन्ही सॉल्व्हंट एकमेकांमध्ये
मिसळले, मिक्सचर किंवा त्याला आपण सोल्युशन म्हणूया. हा पण एक सॉल्व्हंट आहे, हा पण एक सॉल्व्हंट आहे. दोन सॉल्व्हंट आपण एकमेकांमध्ये मिक्स केली, त्या दोन सॉल्व्हंटचं झालं मिक्सचर, म्हणजे त्याला आपण सोल्युशन म्हणूया. तर हे सोल्युशन आपण समजा आपण एक बीकर घेतला आणि त्याच्यामध्ये हे A1 आणि A2 असे दोन सोल्युशन्स मिक्स केलेल्या अवस्थेमध्ये आहे. या बीकर मध्ये A1 सॉल्व्हंट आणि A2 सॉल्व्हंट या दोन्ही सॉल्व्हंटला मिक्स केलं, मग हे काय झालं? सोल्युशन. तर या सोल्युशन मध्ये A1 हा व्होलाटाईल आहे, A2 पण व्होलाटाईल आहे. आता A1 आणि A2 या दोन सबस्टन्स वेगळे आहेत. A1 या सॉल्व्हंटची वेपराइज होण्याची कॅपॅसिटी वेगळी, A2 या सॉल्व्हंटची वेपराइज होण्याची कॅपॅसिटी वेगळी. मी काय सांगतोय बघा, दोन्हीही द्रावण किंवा दोन्ही सॉल्व्हंट वेगवेगळे असल्यामुळं इव्हॅपोरेशनची कॅपॅसिटी पण वेगवेगळी असते. आता हे A1 आणि A2 मिश्रण तयार झाल्यानंतर A1 चं इव्हॅपोरेट होण्याचं प्रमाण आणि A2 चं इव्हॅपोरेट होण्याचं प्रमाण इनिशियली म्हणजे मिक्स करण्याच्या अगोदर वेगवेगळं होतं. मिक्स केल्यानंतर काय होणार आहे? तर A1 आणि A2 या मिश्रणामध्ये P1 आपण काय म्हटलं? P1 इट इज दी व्हेपर प्रेशर ऑफ component A1 in the solution A1A2. Vapor pressure of component A1 in the solution A1 plus A2. A1 आणि A2 च्या मिश्रणामध्ये फक्त A1 चं प्रेशर मोजलं आणि त्यालाच वेपर प्रेशर किंवा त्याला दुसरं नाव आहे पार्शियल वेपर प्रेशर म्हणायचं. कारण A2 चं पण असणार आहे. A2 चं असल्यामुळं A1 आणि A2 चं मिश्रण झाल्यामुळं त्यातलं फक्त A1 चं वेपर प्रेशर मोजायचंय, म्हणून त्याला पार्शियल वेपर प्रेशर ऑफ कंपोनंट A1 इन दी सोल्युशन A1 प्लस A2. त्याच पद्धतीनं P2 partial vapor pressure of component A2 in the solution A1 plus A2. A1 आणि A2 या द्रावणामध्ये A2 या द्रावणाचं A1 आणि A2 च्या मिश्रणामध्ये A2 चं वेपर प्रेशर मोजायचं असेल तर ते P2 म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर. त्यानंतर पुढचा भाग आहे, आता हे P1 काय असतं बघा. P1 म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ कंपोनंट A1 इन दी सोल्युशन A1 A2. A1 A2 च्या सोल्युशन मध्ये फक्त A1 चं वेपर प्रेशर दॅट इज P1 त्यालाच म्हणायचं पार्शियल वेपर प्रेशर ऑफ कंपोनंट A1 दॅट इज इक्वल टू vapor pressure of pure component A1 into mole fraction of component A1 in the solution A1 A2. A1 A2 च्या सोल्युशन मध्ये partial vapor pressure of A1 that is equal to vapor pressure of pure component A1 into mole fraction of component A1 in that solution. And similarly P2
partial vapor pressure of component A2 is equal to vapor pressure of pure component A2 into X2 means partial vapor pressure of component A2 it is equal to vapor pressure of the pure component A2 into mole fraction of component A2 in the solution A1 A2. Then we know x1 plus x2 that is equal to 1. x1 ला आपण म्हणणार आहे मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनेंट A1, x2 मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनेंट A2. या दोन्ही कंपोनेंटची बेरीज नेहमी 1 असते. आता A1 आणि A2 च्या सोल्युशन मध्ये A1 आणि A2 च्या सोल्युशन मध्ये या दोन्हीचं मिश्रण आहे. त्या A1 A2 च्या सोल्युशन मध्ये आपण A1 या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर P1 म्हणतो आणि A1 A2 च्या सोल्युशन मध्ये A2 या सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर त्याला आपण P2 म्हणतो. म्हणजे PT म्हणजे टोटल द्रावणाचं वेपर प्रेशर कसं काढणार P1 plus P2 that is equal to PT. PT means total vapor pressure of the solution that is equal to partial vapor pressure of component A1 and partial vapor pressure of component A2. तर P1 आणि P2 च्या किमती आपल्याला इथे माहिती आहे. P1 म्हणजे काय आहे, P2 म्हणजे काय आहे हे आपण सबस्टिट्यूट केलं. सबस्टिट्यूट केलं म्हणजे काय झालं, मी वरती लिहितोय PT is equal to PT total vapor pressure is equal to P10 x1 plus P20 into x2. त्यानंतर पुढे काय आलं बघा, आपल्याला माहिती आहे x1 plus x2 is equal to 1 means x2 is equal to 1 minus x1. x2 काढायचं असेल तर 1 मधून x1 वजा केला की तुम्हाला ते मिळून जाईल. त्याच्या पुढचं PT is equal to P10 x1 plus P20 x2 हे आपण सिंपली लिहिलं. आता P10 x1 P10 x1 प्लस P2. आता हे x2 म्हणजे काय 1 minus x1 म्हणजे 1 minus x1 into P20. x2 च्या ऐवजी आपण 1 minus x1 प्लेस केलं. त्यानंतर पुढे काय होईल बघा, PT is equal to P10 x1 plus P20 minus P20 x1. त्याच्या पुढचीच ते P10 x1 plus P20 x2 sorry x2 is equal to 1 minus x1 है ना, P2 x1 P20 minus P20 x1 तर P20 into bracket P10 x1 plus अच्छा पुढची स्टेप चुकली सर लक्षात घ्या, that is equal to P10 x1 P20 P10 x1 plus x1